तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, रात्रीच्या वाजले 12 आणि एक व्यक्ती आहे ती की मला झोपू देण्यात झाली. ती आहे ही हो. आता आपण नुसतं खेळूच लागले. रात्रीचे 12 वाजून त्याला ही झोपायचं नावच येणार झाले आणि मला पण झोपू देणार. झोपले की चिरकाले, झोपले की चिरकाले, झोपले की चिरकाले. मला पण झोपू देणार, आपण झोप नाही तर. आणि खाली गेलो की खाली राहील, खाली जायला एक वेगळं शिकलं इथं. आता ही कळा झाली की खाली जायला आलं कसं काय. मला तर ही म्हणजे घबराट होईल की ना, कोणा दिवशी गेटच्या बाहेर जाईल आणि कोणा दिवशी हिला कोणतरी उचलून घेऊन जाईल, हीच चिंता पडल्या मला तर. जसं जसं मोठी बोलायला नाही ना, तसं तसं लिया होत चालले. कसं करायला आता बी कसं बघायला. तर जरा मला जाऊ द्या बाहेर, लगेच मला मागे बाहेर येते, बाहेर येते बघा 2 मिनिटांनी. आली आली. कुठं बाहेर जाऊ देत नाही ना, कुठं ही करू देत नाही. बाहेर नुसतं मागे मागे येत्या, कुठं पण जाऊ. काय बाहेर लय वाज एकदम थंडी थंडी उलायला लय, म्हणजे लय वाज सुटले बाहेर तर एकदम. तर सध्या रात्र झाले तर मी झोपतो. ब्लॉग तर स्टार्ट मी आत्ता केलं. भेटूया आपण सकाळी, ओके. तर हॅलो गाईज, बघू शकता तुम्ही सकाळ झालेली आहे आणि गाईज मी आत्ता उठलो 10:41 कारण सकाळी उठल्यावर मी मोबाईल घेतो, टाईम लगेच दिसून जाते. तर गाईज मला लिंबू लवकर आले, तर पहिला आपण जाऊन दात घासून येऊया. आणि गाईज टेलूने ना एक गेमिंग स्टेरिंग बनवलं आहे, बघू ती कसली आहे. सकाळी सकाळी दाखवाल तर मला पण बघायला. चलते काही गायस किलोचं बनवलं. काय अरे कहना क्या चाहते हो? अरे कहना क्या चाहते हो? असली होते. तर काय जाऊ खाली पडते, लाईट आपण करून घ्या. डॉली कसं खाली रे? डॉली खाली काय करायस तू? चल अरे चल बरी चल. कोणा दिवशी हिला उचलून कोण घेऊन जाते वाटायला बाहेर गेल्यास. तू आलं घेऊन त्याला नाही आपला गाय आणि मी दोघं डाट घासला मेन टिलू. तुला पहिल्यांदा डाट घासला पहिल्यांदा डाट घासला 10 वर्षामध्ये, नाही 8 वर्षामध्ये. 8 वर्षामध्ये किती 2दा डाट घासला तुला. तर गाईज आपल्या दात घासणं सगळं झालेलं आहे. गाईज एवढंच काम नाही आहे, आपल्या डॉलीनं लय मोठं काम लावलेलं आहे. तिनं जिथं जागा भेटल तिथं करून ठेवले. त्या काय करून ठेवले तुम्ही सगळं समजून घेतलं. तर तेवढं आपल्याला साफ करावं लागते. सकाळ सकाळी मला दररोज कामं लावावं लागेल, तरी सकाळ सकाळी मी तेवढं साफ करत नाही. कॉलेजला निघून जातो, आज कॉलेजला गेलं नाही. सगळं साफ करून टाकूया. तर गाईज मी कागद घेतलो, त्याच्या ह्याच्यानं जरा साफ करायला जरा आगूड जात नाही. 2-3 कागद घ्यावं लागतं. काय नाही, एकालाच काम नव्हतं, त्याला जरा मधून टाकून घेऊया. तर काय सगळं साफ झालं. काय नाही, त्याला लई करून ठेवून होते, 2-3 गाई करून ठेवली. ते सगळं साफ करून टाकलं आणि सगळं डस्टबिनमध्ये टाकलं. तर कधी कचरा गाडी येईल ती कधी नेऊन टाकलं असं वाटायला, कारण लेस वास घाण उठला. आपण पाळला होता, आपल्या संस्कार तर करावंच लागते. तर काही आज माझा प्लॅन होता की मी जरा RTO ऑफिसला जाऊन, कारण माझ्या गाडीचं जरा म्हणजे माझी गाडी माझ्या नावावर नाही सध्याला, ती माझ्या नावावर करायचं होतं मला. पण कंडिशन ही आहे की आज आहे शनिवार आणि आज चालू असते का नाही ती माहीत नाही, पण तरी आपण जाऊन बघूया एकदा.
चालू असलं तर बरं, नाही तर दूध कसं आहे काय नाही. क्या आहे इथं काय तुझं काय खाल्लंस तू? ड्रॅगन फ्रूट. मला जिल्हा एकट्या ना खाल्याकडून काहीच मला पण ड्रॅगन फ्रूट खायची आता मी चालला खाली. मला आज नाही, मला आज गोड खा वाटायले. मी पहिले आज तोच खाणार. ती बी आहे का नाही माहित नाही, बहुत जाऊ खाली आहेत काय आहेत कस काय जाऊन आणू होता काहीच तोच आणून जाऊन पहिले दुकानावर जाऊन तुला पैसे घेऊन काहीच पप्पा गेले आणायला. तोच आपल्याला जायची गरज नाही. बरं झालं. तर गाडीवरचा कपडा काढा, गाडीवर आणखी आल्यास कपडा टाका. लेकुट आले होते गाडीवर कपडा झाकलेला आहे बघत, कारण काल लेवा असं तर कपडा हटवू शकते. गाईस बरं झालं कपडा कोण तो फाटा नाही, तर थोडासा फाटलाय पण तोच फाटलेला आहे. हा काय कुठे गेलास की काय झालं? कुठे गेलास की वाटलं. काय ते नाही हे Barcelona nights, heat on your skin, lost in the lights, let it begin. Barcelona nights, you on my mind, red wine, slow time, don't hit decline. Late flight, no plans, your hand in my hand, street lights, we dance, no chance, we land, go close. कुठं चाललंय? नाही बिरा कोण कोण थांब बस थांब इकडं बघ. काय केले आठवलं काय? मागे मागे हो लाडलं मागे आटो लाडलं आटो मागे. Barcelona nights, heat on your skin, lost in the lights, let it begin. Barcelona nights, you on my mind, red wine, slow time, don't hit decline. पप्पा मी भी चप्पल लिहलं नाही. जाऊन गाईस मी तोच ना आलतो इकडं. टिलून गाडी वळवला तुला जाऊन या म्हणलं मी आता बरी सर म्हणजे मी मला जाणू पण आधी पास आले कारण आता टिलू सला मी घालतो त्याला टिलूला पण गाडी चालली ती पण दाखवायचं गोड तो का ये मध्ये गाईच आज टिलून गाडी चालवला कसा एक्सपिरियन्स काय रोजच चालवते मी तो एवढं शूट करत नाही रोजच गाडी चालवते
चॉकलेट घ्यायचे Barcelona nights, heat on your skin, lost in the lights, let it begin. Barcelona nights, you on my mind, red wine, slow time, don't hit decline. Late flight, no plans, your hand in my hand, street lights, we dance, no chance, we land, go glow. तर काय झाली माझी आंघोळ. त्याला फ्रेश वाटायला एकदम. आता सकाळ सकाळ उठून यार लेझी येऊ लागतं, म्हणजे लय घाण घाणच वाटायला, म्हणजे अंगावर मळ बसल्या म्हणून. जसं की ते अंगावर बसलं एवढा मोठा. मम्मी आता काय तुझी गाडी ऑटो घेऊन आला. काय तुझी गाडी ऑटो घेऊन आला. ऑटो माझा नाही, गाडी माझी. गाडी तुला ना मी बाईक बघ. तर काय आता केस आहे ना कूलरला वाळू का नको वाटायले, कारण केस कूलरला वाळू नका कडक कडक फुलले. मशीन जमणार, मशीन वाळवलं का गरम होते केस, गरम जमत नाही. आता काय करतो माहिती आहे का, मी कूलरच्या समोर बसतो, इकडे इकडे करत नाही डोसका, म्हणजे केस आपला पण वाढत राहते, जसं वाऱ्याने ओरिजिनल वाढते. होय हातला नाही मग कशा हातला राहायचं. काय माझा हे विचार चालू होता की मी ऑटोचा प्रोजेक्ट डबल एकदा चालू करू. कर की मग. काय कर की. क्या कर. पण आपला ऑटो हाय कुठं, इथं ठेवतो मी. हा इथं टेलूच्या रूम मध्ये ठेवला मी ऑटो. टेलूच्या रूम मध्ये ऑटो ठेवून टाकला. गाय इथं आहे आपला ऑटो. काय झाला, मी लाइटिंग लावून ठेवतो, इंडिकेटर्स लावून ठेवतो, पण इंडिकेटरचा प्रॉब्लेम तसाच उलायला जसं की पहिला येऊ लागला. समोरचे 2 चालूच होणार झाले. आता मी काय करतो माझ्या ते इंडिकेटर तसं सोडून टाकतो, चालू होतील नाही होतील. त्याला जास्त झटलं का ती लाईट आहे ती म्हणजे शॉर्ट होऊन जाते. शॉर्ट होऊ लागले, तसंच राहून देतो त्याला. आणि बाकीचं जे काम आहे टायर, दुसरं जे काम आहे सगळं, ते सगळं कम्प्लीट करून टाकतो. मग ऑटोचा प्रोजेक्ट आपण डबल एकदा चालू करूया. त्याचा मी 5 पार्ट ऑलरेडी टाकलतो, आता 6वा पार्ट येते. आणि काय माझी एक ड्रीम आहे की मी टार्झन कार बी बनावं, पण खपटाची नाही, ओरिजिनल वाली. मी ओरिजिनल वाली. मम्मीला मला माझी फेवरेट कार आहे. फेवरेट कार आहे टार्झन. ओरिजिनल टार्झन कार बनवावं. तुम्हाला बी कार बनवायची ओरिजिनल आहे का. जसे की आजकाल ट्रेंड चालू आहे, एका मुलानं डेव्हिड पुत्र तयार केले. ते एकदम ओरिजिनल सारखे. जर रिव्हील कधी होईल मला माहित नाही, त्यानंतर दररोज मला रिव्हील करतो, पण 1.5 वर्ष झालं त्याचा रिव्हील होणार झालाय. हा माहिती आहे, 1.5 वर्ष झालं त्यांना तयार करायला सगळं, रिव्हील झालं नाही त्याच्यामुळं. पण आता त्या तयार झाली की त्यांना तरी पण रिव्हील करणार झाले, कारण एकदा रिव्हील झालं त्याचं खतम झालं सगळं. मग त्यानं काय करायचं, त्यांना रिव्हीलच करणार झाले. तसं मी त्याचा काही विरोध करणार झाला म्हणून का सांगलं. पण काहीच मी एक्साइटेड हो की त्यांना कधी रिव्हील करेल. आणि जसं त्याने डेव्हिड पुत्र तयार केलंय ना, तसंच मी टार्झन कार तयार करणार. माझी फेवरेट कार आहे. माझी फेवरेट कार आहे. काय फेवरेट कार टार्झन. पहिली सारखं झाली बघ डबल कार. कोणची टार्झन. आता ओरिजिनल टार्झन कार आहे का, त्याला डबल एकदा म्हणजे रिपेअर केले तर आणि एकदम ओरिजिनल सारखी डबल जसं जी पहिली होती ना तसं तयार केलं. मी काल परवा व्हिडिओ बघितला होता तसा. म्हणजे एका मेकॅनिकने त्याला डबल एकदा तयार केलं, जसं होती ना ती पहिले तसं तयार केलं. पण ती वर्ष झालं त्याला बी तयार होऊन. आता गाईज मी कधी मुंबईला गेलो का ते कारला बघायला एकदा कामाला जाणारच. ती कार कुठं आहे मला माहित नाही. ती मेकॅनिककडे होती मला माहित आहे, पण त्या मेकॅनिकचा ॲड्रेस मी काढतो गुगलवरून. ती कुठं आहे काय नाही ॲड्रेस काढतो. पण आता ती कार दुसरीकडेच आहे, ती कुठं आहे ती माहित नाही. पण त्याला मी कसे ओळखून काढता त्या गाडीला एकदा काढून बघायला जातोच. आणि तशीच ती कार आता ती ओरिजिनल घेऊ नाही शकत. होय, ओरिजिनल कार आपण घेऊ नाही शकत. मग तसं डुप्लिकेट कॉपीज आपण बनवूया. आताच नाही, आपल्याकडे जरा पैसे यायला चालू झाले तेव्हा. आणि हे सगळं शक्य होईल कोणाच्या सपोर्टनं होईल हे सगळं. हा त्यांना म्हणाले तुमच्या सपोर्टनं. तुम्ही सबस्क्राईब केलो तर जरा चॅनल ग्रो होईल. होय, आणि पैसे यायला जरा चालू होतील. लय नाही पण थोडे कावना चालू होतीलच. आणि आम्ही टार्झन कारला पण बनवायला सुरू करू. किंवा मला नोकरी जर लागली 2-3 एक
वर्षामध्ये तर एवढा, तरी मी ती प्रोजेक्ट चालू करणारच आहो. होय, करणारा म्हणजे करणारच आहो. होय, कारण ती माझा ड्रीम आहे. मला लंबोर्गिनी आवडत नाही ना फरारी आवडत नाही, मला फक्त टार्झन कार आवडते. आपली इंडियन कार, आपली इंडियन स्पोर्ट कार आहे ती. लॅम्बोर्गिनी फरारी ती सगळे इंडियन आणि इंग्लंड आहे. सगळे ते इंग्लंडला जे आहे ते सगळं ते इंग्लंडलाच होते. पण आपली इंडियन कार आहे द टार्झन द वॉटर कार. येस, नो, खरं का नो? येस. येस, येस, खरं आहे का? त्याच्यामुळे काय मी त्या टार्झन कारला डबल एकदा बनवणार. आणि जर मी भविष्यात कोणचं म्युझिक किंवा कोणचं गाणं जर शूट केलो तर त्या कारला मी त्या गाण्यामध्ये घेणार. आणि त्या कारला डबल एकदा मार्केटमध्ये आणणार म्हणजे आणणार. आपली इंडियन कारला वरी आणणार म्हणजे आणणारच. हो का नाही? तर गाईस आजच्या ब्लॉगचा आपण इथंच एंड करूया. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तुमचा मराठी ब्लॉगर ऋषभ ब्लॉग्स. ओके, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.